अरे वा. जी काही शाळेमध्ये खराबी आहे, आता तुम्ही तुमच्याकडून जेवढं होतं तेवढं केलेलं आहे, पण याच्यापेक्षा चांगलं होऊ शकतं. बरोबर आहे. त्याच्यासाठी तुमच्या मागण्या जे आहेत ना त्याच करून द्या आम्हाला. कोणत्या सीसीटीव्ही कॅमेरे असले पाहिजे, पाणी आरोचं असलं पाहिजे, ट्यूबलाईट असले पाहिजे. हे सगळं एक लिस्ट मी तुम्हाला बनवून देतो. त्या सगळ्या मागण्या असल्या पाहिजे. जे बीडीओ त्यांना बोला की 10 दिवसाच्या आत काम सुरू झालं पाहिजे, आणि काम सुरू नाही झालं तर 4 गावचे लोक मिळून बसू आम्ही. हो ठीक आहे. कारण की आता आपल्याला शिक्षक तर सगळ्यात पहिले पाहिजे, तर त्यांना विचारा. शिक्षक महत्वाचा. आणि आता हे चारही गावाचे लोक एकमेकांसोबत कॉन्टॅक्ट मध्ये राहा, कोऑर्डिनेट करा. मागण्या आपण सगळे एकत्र ठेवू की आमच्या गावात हे कामं झालेच पाहिजे. आणि आम्ही समजू शकतो म्हणा की काम सुरू होईल, पण त्याला संपवायला थोडा वेळ लागू शकतो, पण 10 दिवसाच्या आत कामं सुरू झाली पाहिजे आणि 1 महिन्याच्या आत संपली पाहिजे. 1 महिन्याच्या वरती नाही गेलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही नवीन बांधकाम नाही करायचं, नवीन बांधकामाला वेळ लागू शकतो, पण हे बाकी जेवढ्या गोष्टी त्या 1 महिन्याच्या आत सगळ्या नीट झाल्या पाहिजे. ठीक आहे. तर तुम्ही सगळे लोक एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा. आता ते बाजूचे गावातले जे लोक आहेत सगळे एकत्र या. हे बघा, जर आपण एकत्र नाही आलो तर काही होणार नाही. एकत्र यावं. लोक असतील, तुमची जी स्वयंसेवक असतील, त्यांना शाळांमध्ये जाऊ दिलं जात नाही, विशेष परवानगी घ्यावी लागते. कसं बघताय याकडे तुम्ही? मला वाटतं शाळा लपवण्यापेक्षा शाळा चांगल्या करा ना तुम्ही. तुम्हाला एवढीच तुमच्या शाळांची लाज वाटते दाखवण्याला, तुम्हाला याचीच लाज वाटते ना की लोक येतील, व्हिडिओज काढतील, फोटो काढतील, मग बदनामी होईल. मग शाळा ठीक करा ना. शाळा लपवणार आहे का मग तुम्ही? चांगले कामं करा ना तुम्ही. तुम्ही अशा शाळा बनवा की सगळ्या लोकांनी येऊन फोटो काढले पाहिजे आणि दाखवले पाहिजे, बघा काय चांगली शाळा आहे. यांचे डोकेच उलटे चालतात. यांना जर आपण सांगितलं की तर ते क्रिमिनल खुनीला नाही पकडणार, ते आधी डेड बॉडी लपवतील की खुनीलाच नाही. अशा मानसिकतेचे हे लोक आहेत. झारखंडमध्ये भाऊ आंदोलन बंद करण्यात आलेलं आहे. हो. काय पाहताय? नाही, जो झारखंड मधल्या विद्यार्थ्यांचा विजय झालाय त्यांना खूप खूप शुभेच्छा, खूप खूप अभिनंदन. आणि झारखंडच्या विद्यार्थ्यांमुळे देशातल्या अजून बाकी सगळ्या युवकांना प्रेरणा भेटेल आणि तेही त्यांच्यासारखी लढून त्यांच्याही हक्कासाठी लढतील. आरपाई गटाचे रामदास आठवलेने आपल्याला ऑफर दिली आहे, आपण स्वीकार. मला काय वाटतं, आपण शिक्षणाच्या मुद्द्यावरच बोललो पाहिजे. हे राजकारण, यांची ऑफर त्यांची ऑफर आम्हाला त्याच्यात पडायचं नाहीये. आम्ही इथं शिक्षणासाठी बसलो, आपण शिक्षणावरच राहू. म्हणजे बीजेपीचा जो मूळ मुद्दा आहे सिस्टम मध्ये बदलाव आणणे, परंतु सिस्टम मध्ये बदलाव आणण्यासाठी तुम्हाला असं वाटत नाही की कुठेतरी पॉलिटिकल सिस्टम मध्ये जावं लागेल? असं वाटत नाही का? पॉलिटिकल सिस्टम मध्ये न जाता आम्ही राजीनामा घेतलाय. पॉलिटिकल सिस्टम मध्ये न जाता प्रिन्सिपलला आता निलंबित करण्यात आलेलं आहे. तर काय गरज आहे? आणि जे लोक पॉलिटिक्स मध्ये गेलेले, ज्यांच्या पॉलिटिकल पार्ट्या, त्यांची काय अवस्था आहे? लोकांना काय वाटतं, सकाळी आम्ही निवडून एकाला देतोय, संध्याकाळी सरकार दुसरं कोणाचीच बनतीये. निवडतो आम्ही एका पक्षाचा आमदार, तो संध्याकाळी दुसऱ्या पक्षात चाललाय. आणि इथे नाही झालं काही तर मग वरतून सरकार तोडण्यात येते. तर काय करणार तुम्ही? जाऊन गेले तर ईडी सीबीआय मागं लागल. तर मग फक्त स्वतःचा पक्ष वाचवण्यासाठी लढायचं का लोकांसाठी लढायचं? आम्ही ठरवलं आम्हाला लोकांसाठी लढायचं, पक्ष वाचवण्याच्या भानगडीत आम्हाला पडायचं. अभिजित सर, काय सांगाल आठवले साहेबांना? काय सांगाल? मी त्यांना ते आम्हाला शिक्षणावर काम करायचंय, आम्हाला सिस्टम बदलण्यावर काम करायचंय, बाकी आम्ही त्याच्यात काही पडणार नाही. खरं तर तुमचं हिंगोली एक मूळ गाव आहे आणि याच हिंगोलीमध्ये तुमचे वारंवार दौरे होतात. याच दौऱ्याच्या अनुषंगाने जे आहे ते हिंगोलीच्या राजकारणामध्ये अशी चर्चा केली जाते की अभिजित दिपके जे आहे ते येणाऱ्या काळामध्ये लोकसभेला उभे राहणार आहेत आणि त्याच अनुषंगाने ते येत आहेत, अशी चर्चा राजकारणामध्ये आहे. यांना उत्तर काय असेल या चर्चेला? यांना मी एक उत्तर देतो, तुम्ही हिंगोलीच्या सगळ्या शाळा नीट करा. माझ्याकडे मुद्दाच राहणार नाही लोकसभेत उतरायचा. करा शाळा नीट, मुद्दा संपून टाका ना आमचा. जर तुम्हाला वाटतंय आम्ही शाळांचा राजनैतिक मुद्दा करतोय, राजकारण करतोय शाळांवर, आमचं राजकारण संपून टाका तुम्ही शाळा ठीक करून. आम्हाला काय राहील बोलायला? तुमच्या मुद्द्याला कुठेतरी बगल देण्याचा प्रयत्न आहे का मग असं म्हणून, जे की आता हिंगोली जिल्ह्यामध्ये अनेक समस्या आहेत, शाळेच्याच नाहीत, आरोग्य असेल, शाळा असेल, अनेक ठिकाणी जे आहेत ते शिक्षक, तुम्ही म्हणताय की निवासी शिक्षण, निवासी सोडा पण जिल्ह्यात शिक्षक राहत नाहीत. नांदेड, परभणी, हिंगोलीवरती शिक्षक अपडाऊन करतायत, वेळेच्या अगोदर जातात आणि वेळेच्या नंतर येतात. अशांना कुठेतरी वचक घालण्याशी, यांना बगल देण्यासाठी असं काहीतरी प्रयत्न सुरू आहे. चर्चा मुद्दा हा हे सगळं आहे की आता लोकांचा प्रतिसाद भेटतोय. लोक प्रतिसाद कशामुळे देत आहे की यांना राजकारण करायचं नाही, हे आमच्यासाठी लढताय, आमच्या सोबत लढताय. तर बदनाम कसं करायचं? यांना इलेक्शन लढायचंय, हे उद्या जाऊन हेही विकल्या जातील, हेही 50 खोके एकदम ओके बोलतील. तर ह्या प्रकारे बदनाम करायचा प्रयत्न चालू आहे, बाकी काही नाही. आम्ही इथंच बसणार आहे आणि आम्ही हेच मुद्दे उचलणार आहे, शिक्षणाचे मुद्दे उचलणार आहे, बेरोजगारीचे मुद्दे उचलणार आहे. आणि आम्ही राजकारणात न उतरता खूप काही करून दाखवले 2 महिन्याच्या टाइमात. आता शिक्षणासाठी हा लढा उभारलाय, आता यापुढे काय रणनीती असणार आहे? नाही, याच्यानंतर आता हे देशभर आंदोलन चालू आहे, फक्त आपल्या राज्यातच नाही,
हे देशभर आंदोलन चालू आहे जिकडे तिकडे. काल मी अब्दुलकडे गेलो होतो ज्याच्या वडिलांना करण्यात आले. तो अब्दुल, त्याला मी बोललो कसं आहे, साई कशी आहे. मी त्याला म्हणलं काही लागलं तर सांग. तो जो मला बोलला वडील गेले म्हणे, ठीक आहे पण आपण जे शाळांवर काम सुरू केलेले म्हणे दादा ते थांबवायचं नाही म्हणे. शाळा आपण ठीकच करून राहू. माझे वडील नाही राहिले आज, पण आता त्यांचा ज्या गोष्टीसाठी जीव गेलाय, ज्या गोष्टीसाठी त्यांची हत्या करण्यात आलेली आहे ती वाया नाही. त्यांचं मृत्यू जो आहे तो व्यर्थ नाही गेला पाहिजे. शाळांवर आपण काम करत राहून अब्दुल मला त्याचे वडील जाऊन 1 आठवड्याने झालाय. तो मला बोललाय की याच्यानंतर आपण अजून जोराने काम करायचं आणि आपण जोपर्यंत शाळा नीट नाही होत तोपर्यंत लढायचं. तुमच्या या गावामध्ये आला, गावाच्या शेजारीचे गाव आहे, त्या दिवशी तुम्ही इथे येऊन पाहिलं होतं की एक मुख्याध्यापक जो आहे या शाळेचा, पवित्र विद्यादान करणारा मुख्याध्यापक अक्षरशः मद्यपान करून शाळेत येतो. गावकरी तक्रार करतात परंतु त्यावर कुठली कारवाई होत नाही आणि आता कुठेतरी त्या शिक्षकाला निलंबित केलाय. काय पहिली प्रतिक्रिया? शिक्षण अधिकारी झोपले होते का जेव्हा हे सगळे गावकरी निवेदन देत होते, तक्रार करत होते की त्या प्रिन्सिपलला काढा, तो दारू पिऊन वर्गात झोपतोय, देशी दारूची बॉटल तो लहान मुलांसमोर पितोय. तर शिक्षण अधिकारी झोपले होते इतके दिवस. जर त्यांचे स्वतःचेच मुलं मुली असते लहान या शाळेत, त्यांनी सहन केलं असतं का? आणि जर त्यांची स्वतःची मुलं या शाळेत शिकले असते तर त्यांनी असं होऊ दिलं असतं का? नसतं होऊ दिलं का? कारण की त्यांना त्यांच्या मुलांची काळजी आहे. पण त्यांना हे जे शेतकरी कामगार इथं बसलेले आहेत ना, त्यांना त्यांच्या मुलांची काहीच काळजी नाहीये. यांना जबाबदारी दिलेली आपण की तुम्ही सरकारी शाळा चालवा, सरकारी शाळा ठीक करा. पण हे काय करतात, हे स्वतःचे मुलं कुठे टाकतात? प्रायव्हेट स्कूलमध्ये टाकतात. यांचे स्वतःचे मुलं प्रायव्हेट स्कूलमध्ये शिकतात आणि त्याच्यामुळे यांनी जे सरकारी शाळा त्या हवेवर सोडलेल्या आहेत. हे जेव्हा हे यांचे स्वतःचे मुलं मुली ह्या शाळेत शिकतील ना, तेव्हा बघा या शाळा कशा ठीक होतील. तेव्हा बघा कोणत्या प्रिन्सिपलची हिंमत होईल शाळेत दारू पिऊन यायची. आणि त्याच्यानंतर फक्त प्रिन्सिपलला निलंबित करण्यात आले. त्या गावात शाळेची अत्यंत दुरवस्था झाली. त्या शाळेत आपण भेट करणार आहात का? पाणी वगैरे करणार आहात? भारतरत्न नानाजी देशमुख यांचे ते गाव आहे. नक्कीच आहे. भाऊ, आदिवासी शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे मृत्यू होत आहेत. काल देखील अमरावतीच्या मेळघाटामध्ये एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालेला आहे. काही दिवसांपूर्वी गडचिरोलीमध्ये देखील विद्यार्थ्यांचे मृत्यू झालेत. सर्पदर्शनामध्ये नित्य जे पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर जर तुम्ही चांगलं नाही केलं, जर मुलांना 7-7, 10-10 किलोमीटर पायी जावं लागेल, जर जवळ शाळा नसतील, पावसाच्या वातावरणात चिखल असतो, गवत असतं, तुम्ही स्वतःच्या हे जे मिनिस्टर आहेत हे स्वतःच्या मुलांना पायी पाठवतील का शाळेत? यांच्या मुलांना तर जात असेल हे सिक्युरिटीमध्ये 3-4 गाड्याचा कॉन्वॉय घेऊन शाळेत, त्याच्या मागं आजूबाजूला 10 बॉडीगार्ड असतील. आणि इथं जे आदिवासींची मुलं असू द्या, गरिबांची मुलं असू द्या, कामगारांची मुलं असू द्या, त्यांच्या मुलांना पायी जावं लागतं. भर पावसात चिखलातून जावं लागतं, पाण्यातून जावं लागतं. यांनी स्वतःच्या मुलांना 1 दिवस पाठवा. हे जेवढी मिनिस्टर आहे, आमदार आहे, खासदार आहे ना, 1 दिवस यांनी यांच्या मुलांना गावाच्या शाळेत पाठवलं पाहिजे आणि तसंच पायी पाठवलं पाहिजे जसे गावकऱ्यांची मुलं पायी जातात. नाही, पण हे तेव्हा यांना कळेल की ह्या मुलांना काय झेलावं लागतं इथं. नाही, पण भाऊ, हे धक्कादायक आहे. आदिवासी आश्रमशाळेत 2दा अशा घटना घडल्यात महाराष्ट्रामध्ये. काय तुम्ही पाऊल उचलणार आहात? सरकार जिम्मेदार आहे आणि आम्ही त्या मुलांसाठी लढू. आणि असं पुन्हा नाही झालं पाहिजे त्यासाठी आम्ही लढू. कारण की जेवढ्या मिनिस्टरच्या मुलाची आयुष्याची किंमत असली पाहिजे तेवढीच आदिवासीच्या मुलाची आयुष्याची किंमत असली पाहिजे. त्याचं आयुष्य आणि त्याचा जीव काय त्याच्यापेक्षा कमी नाही. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.